आदरणीय व्यासपीठावरील ज्येष्ठ पत्रकार कुलकर्णी सर्व त्यांचे इतर साथीदार व आपण पत्रकार बांधव यांनी प्रथमतः मला आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने इथं बोलवून त्याचं एक सहभाग घेण्याची संधी दिली याबद्दल मी सर्व पत्रकारांचं खूप मनापासून आभार मानतो. आजचा दिवस हा समता दिन म्हणून पाळला जातो. आताच कुलकर्णी सरांनी सांगितलं की आरक्षणाच्या संदर्भात ते आद्य कार्यकर्ते किंवा आद्य पुढारी या स्वरूपात त्याची ओळख आहे इथे समजत. तर त्यांनी केलेले कार्य हे आपल्या महाराष्ट्र संदर्भात जरी असेल तरी त्यांनी जो समतेचा संदेश दिला, ज्या महामानवांना शिक्षणासाठी मदत केली, तसेच कोल्हापूर सारख्या ठिकाणी पैलवान किंवा कुस्ती हा जो पारंपरिक एक विषय आहे आपला संस्कृतीचा भाग आहे, तो जपण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आणि त्यांचं कार्य करण्याची पद्धत कोणतीही जाती भेद न करता आणि सर्वांना समानतेची वागणूक देऊन मी स्वतः एक राजा आहे अशी कधीही भूमिका त्यांच्या आतापर्यंत उपलब्ध असलेल्या इतिहासावरून आपल्या कुणालाही तशी दिसून येते. तर त्यांच्याकडूनच आपण प्रेरणा घेऊ आपली समाज व्यवस्था चालवणं अपेक्षित आहे. शेवटी पत्रकार हे लोकशाहीचा अविभाज्य एक स्तंभ आहे, जो की जे 3 स्तंभ आहेत त्यांनी कशा प्रकारे कार्य करणं अपेक्षित आहे हे जर प्रांजळपणे आरशासारखं दाखवण्याचं काम करत असेल तर तो आहे 4था स्तंभ. आणि पत्रकारांची समाजामध्ये असणारं महत्व किंवा प्रतिमा ही अतिशय उच्च दर्जाची आहे. आज आपला भारत देश हा लोकशाही प्रधान शेती प्रधान देश आहे. जगात सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून आपणच अग्रेसर होत आहे किंवा आहोत. आकडेवारीच्या बाबतीत चीन किंवा इतर देशांच्या बाबतीत आपण सध्या ज्या गतीनं लोकसंख्या वाढती आहे त्या पद्धतीनं आपण बेरोजगारीच्या प्रश्नांना सामोरं जातोय, नैसर्गिक आपत्तींना सामोरं जातोय. तर यामध्ये सरकारची भूमिका काय असावी, प्रशासनाची भूमिका काय असावी, बेरोजगारांची भूमिका काय असावी या संदर्भात जे विश्लेषण अभ्यास करून बाजू मांडण्याची जी गोष्ट आहे ती मुळात आपल्या पत्रकार बांधवांना कळवतो. तर पत्रकार बांधव हे समाजातील एक असा अर्ज आहे ज्यामध्ये तुम्ही प्रशासकीय अधिकारी म्हणून किंवा इतर घटक म्हणून त्याच्याकडं पाहिलं तर ते तुम्हाला तुमचं रूप दाखवू शकतात. परंतु काही प्रसंगामध्ये पत्रकार बांधवांना कोणताही युनिफॉर्म नसताना, कोणताही पगार नसताना जोखीम पत्करून काम करावं लागतं. आणि अशा वेळेस प्रशासनानं त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं अपेक्षित आहे. त्यांच्यासाठी कायदा करणाऱ्या कायदे मंडळाने कायदे पारित केलेले आहेत, ते राबवणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी पोलीस प्रशासनाचा एक अधिकारी म्हणून मी सदैव तत्पर राहील. आपणही अशा कोणत्याही गोष्टीमुळे आज इथं मला बोलवलं असलं कार्यक्रमाला, उद्या किंवा इथून गेल्यानंतर एखाद्या आमच्या कृतीमुळं जर काय चुकीची घटना घडत असेल, चुकीचं पाऊल उचललं जात असेल तर निश्चितच आपण आमच्यावर टीका टिप्पणी करा. आम्हाला तो
म्हणजे दाखवा तुमच्या लेखणीच्या माध्यमातून, प्रसार माध्यमातून, हे मी अतिशय प्रांजळपणे आपल्या सर्वांना सांगतो. आणि आपणच जी पिढी आहे ही पुढची पिढी घडवण्यात महत्त्वाचा वाटा उचलणारी पिढी आहे. कारण हे स्थित्यंतर हस्तांतरण हे संस्काराच्या स्वरूपात आपल्यावर झालेलं आहे. आणि ते संस्कार आपल्याला पत्रकार बांधवांना घ्या, प्रशासनाला घ्या किंवा कुठल्याही वर्गाला घ्या, पुढच्या पिढीला देणं अपेक्षित आहे. तर ते आत्ताचे जे डिजिटल मीडियाचे पत्रकार आहेत, समवयस्कर आहेत, काही नवीन आहेत, यांनी आदरणीय कुलकर्णी सर आणि त्यांचे सिनियर पत्रकार लोखंडे सर यांच्याकडून कोणत्या काळात पत्रकारिता त्यांनी कोणतीही साधनं नसताना कशा पद्धतीने केली आहे. अनेक राजकीय स्थित्यंतर त्यांनी पाहिलेले आहेत, अनेक नैसर्गिक आपत्त्यामध्ये त्यांनी पत्रकारिता यशस्वीरित्या केलेली आहे. तर या अनुभवाचा त्यांनी लाभ घ्यावा. निष्पक्षपातीपणा हा बऱ्याच वेळा आम्हाला घेणं कठीण जात असतं, परंतु कोणतीही घटना योग्य पद्धतीनं हाताळल्यानंतर त्याचे परिणाम उद्या काय होतील किंवा काय अपेक्षित आहेत या दृष्टीने आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपल्या या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आज आपल्याला मी इथं खूप धन्यवाद देतो की मला आपल्यासमोर व्यक्त होण्याची संधी मिळाली. आमच्याही कार्यावर प्रयत्न आहे आमचा की लोकाभिमुख असावा. आम्ही लोकसेवक आहोत, लोकांचे नोकर आहोत. इथं लोकांसाठी, सर्वसामान्य व्यक्तीसाठी काम करणं अपेक्षित आहे आणि गरज आहे. त्यामुळं येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीपासून, येणाऱ्या आर्थिक सामाजिक प्रश्नांपासून, शाळा कॉलेजेस, बेरोजगार विद्यार्थी, होणाऱ्या आत्महत्या, व्यसनाधीनता, सुरक्षितता, महिलांच्या बाबतीत सुरक्षितता, हे प्रश्न जलद गतीने सोडवण्यासाठी, मार्ग त्याच्यातून काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आपणही याच्यामध्ये हातभार लावावा, विनासंकोच यामध्ये सहभागी व्हावं, जेणेकरून आपण सर्व मिळून हा समाज एका उज्ज्वल भवितव्याकडे घेऊन जाऊ शकतो. जे म्हणत होते रामराज्य, रामराज्य ही एक संकल्पना नसून ते प्रत्यक्षात उतरवलं जाणारं एक दिव्य स्वप्न आहे. त्यामध्ये सर्व गोष्टी ह्या राजाच्या चालण्यावरून नसून लोकांच्या गरजेनुसार, लोकांच्या अपेक्षेनुसार चालणारं प्रशासन किंवा इथलं समाजकारण अपेक्षित आहे. मी आपल्याला या माध्यमातून एकच संदेश देऊ इच्छितो. आपली भूमिका समाजामध्ये खूप उच्च प्रतीची आहे. आपण समाजाला त्यांचं खरं चित्र दाखवू शकतो. प्रसंगी आपल्यावर वैयक्तिकरित्या द्वेषातून कारवाई होऊ शकते, हल्ला होऊ शकतो, काही बदनामी करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. परंतु या सर्व गोष्टींसाठी आम्ही एक प्रशासकीय अधिकारी म्हणून सदैव आम्ही तुमच्या पाठीशी कटिबद्ध आहोत आणि यामध्ये कुठलीही दुसराही होणार नाही, एवढंच मी तुम्हाला सांगतो. आणि आज आदरणीय श्री राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्याची संधी दिली. कुलकर्णी सरांनी जी भूमिका मांडली त्याच्या अनुषंगाने आम्ही आमची कार्यशैली इथून पुढे चालू ठेवू. आपला सहभाग त्यासाठी निश्चित आम्हाला महत्त्वाचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.